नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चालला 115वा. प्रकरण आहे 13वं, मन क अंग. दोहे आपण घेणार आहोत 21 ते 23. मनुष्य भवपार का होऊ शकत नाही ते कबीर 21व्या दोह्यात सांगतायत. ऐकूयात आपण 21वा दोहा. कागद केरी नावरी, पाणी केरी गंगा. कहे कबीर कैसे तेरू, पंचकुसंगी संग. कागद केरी नावरी, पाणी केरी गंगा. कहे कबीर कैसे तेरू, पंचकुसंगी संग. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. केरी, केरी ची हा षष्ठीचा प्रत्यय आहे. तिरुंग, तरुण जाऊ. अर्थ ऐकूयात दोह्याचा. शरीर म्हणजे कागदाची एक नाव आहे आणि ही संसार रूपी नदी मायाजलाने परिपूर्ण आहे. कबीर म्हणतात की ह्या अगाध सरितेला क्षणात नाहीशा होणाऱ्या कागदी होडीने कसं पार करता येणार आहे. शिवाय 5 इंद्रियांच्या रूपात 5 चोरही बरोबरच आहेत. कबीरांनी मनुष्याच्या वर कागदाच्या होडीचं आणि संसारावर गंगा नदीचं रूप केलेलं आहे. कागदाची होडी पाण्यात किती वेळ तग धरू शकेल? काही क्षणातच ती बुडूनही जाईल ना, नाहीशी पण होईल. शरीर त्याप्रमाणे कागदाच्या नावेप्रमाणे आहे. मायारूपी गंगा नदी त्याला भिजवून टाकते, विषयात रंगवून आपल्याकडे खेचून घेते. तसंच त्या नावेत चाचेगिरी करणारे 5 चोर सुद्धा आहेत. चाचे म्हणजे जसे सर्व जहाजच आपल्या ताब्यात घेतात आणि त्यातील माल लुटतात, तसंच 5 इंद्रियांचे विषयरूपी चाचे म्हणजे चोर या शरीररूपी नावेत आहेत. त्यामुळे ही नाव इच्छित स्थळी कशी जाईल? यावरची मराठी साखी ऐकूयात. कागदाची नाव देह भवजल रूपी गंगेत. कबीर सांगे कसा तरशी तू, पंचचोर ही त्यात. कागदाची नाव देह भवजल रूपी गंगेत. कबीर सांगे कसा तरशी तू, पंचचोर ही त्यात. आता आपण 22वा दोहा ऐकूयात. कबीर येहू मन कित गया, जो मन होता काल्हे. डूंगर बूठा में हजू, गया निवाणा चाले. कबीर येहू मन कित गया, जो मन होता काल्हे. डूंगर बूठा में हजू, गया निवाणा चाले. कठीण शब्दांचे अर्थ. कथ हा अव्यय आहे. कशासाठी? काल्ली, कालचा दिवस. डुंगर म्हणजे टेकडी. बूठा म्हणजे बरसला. मेह, मेह म्हणजे पाऊस. निवाणा, निवाणा म्हणजे सखल जमीन. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की माझं मन जे कालपर्यंत निर्मल होतं ते आज कुठे गेलंय? म्हणजेच त्या मनाची निर्मलता आज गेली कुठे?
पर्वताच्या शिखरावर पडलेलं पाणी क्षणभरच तिथे थांबून पुन्हा खालच्या दिशेने वाहू लागतं. कबीर मनाचा इथे स्वभाव सांगतायत. साधकाला जर असं वाटत असेल की आज माझं मन निर्मळ मी केलंय, आता ते पुन्हा मलिन होणारच नाही, तर तो एक भ्रम आहे. योगशास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे की कुंडलिनी मूलाधारापासून अनाहत चक्रापर्यंत आली तरीही पुन्हा ती निम्न स्तराकडे जाऊ शकते. श्री समर्थ रामदास स्वामी दासबोधातही म्हणतात, 8वा दशक 6वा समास आणि 10 आणि 11व्या ओव्या आपण बघूयात. टाकीने खपली फोडिली, ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडिली, तरी ते पुन्हा लागे श्रीराम. सांगता अवगुण गेला, पुन्हा मागुती जडला, या कारणे महाभला, पाषाण गोठा श्रीराम. मनुष्याने कुबुद्धी झाडून टाकली तरीही ती त्याला पुन्हा पुन्हा येऊनच चिकटते. त्यापेक्षा पाषाण चांगला की हो. मूर्तीत रूपांतर होत असताना उडवलेला एक एक टवका त्याला पुन्हा येऊन चिकटत नाही बघा. परंतु मनुष्याचं मन मात्र कितीही स्वच्छ केलं तरी तिथे कुबुद्धी पुन्हा पुन्हा येऊन चिकटते. आणि म्हणूनच कबीर म्हणतात की काल तर मन माझं स्वच्छ केलं होतं मी, मग आज त्याची स्वच्छता गेली कुठे? पुन्हा ते विषयात रमायला लागलं. त्यासाठी कबीरांनी टेकडीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. टेकडीवर पाऊस पडला की ते पाणी टेकडीला भिजवत निम्न स्तराकडील जमिनीकडे जायला लागतं. कितीही उंच नेऊन ठेवलं तरी त्याची गती निम्न स्तराकडेच जाते. त्याप्रमाणे मनाची गती नेहमी विषयांकडेच जाते. कितीही घासून पुसून स्वच्छ केलं तरी ते परत विषयातच रंगणार आहे. आणि यातूनच साधकांना कबीरांनी साधनेच्या मार्गात किती दक्ष राहावं लागतं त्याचा इशारा दिलेला आहे. आता ऐकूयात आपण मराठी साखी. काल केले मी मन निर्मल, आज पुन्हा ते मलिन, टेकडीवरी बरसे वर्षा, पुन्हा ती गाठे जमीन. काल केले मी मन निर्मल, आज पुन्हा ते मलिन, टेकडीवरी बरसे वर्षा, पुन्हा ती गाठे जमीन. हाच इशारा कबीर पुढच्या दोह्यात म्हणजे 23व्याही दोह्यात देत आहेत. ऐकूयात 23वा दोहा. मृतक को जो नहीं, मेरा मन भी है, बाजे बाव विकार के, भेमुआ जीवे. मृतक को जो नहीं, मेरा मन भी है, बाजे बाव विकार के, भेमुआ जीवे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. धीजाऊ, धीजाऊ म्हणजे मानेन, स्वीकारीन. बाव दुधुंबी मुआ म्हणजे मृत मनुष्य. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की आपल्या मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं, वासना मृतवत केल्या तरी ते मी स्वीकारत नाही, ते स्वीकारायला मी घाबरतो. कारण विकारांची दुदुंभी वाजायला लागली की मृत व्यक्ती जिवंत व्हावी त्याप्रमाणे ते पुन्हा पुन्हा विकारग्रस्त होते. मनावर पूर्ण नियंत्रण मिळवणं किती अवघड आहे हे या दोह्यातून कळून येतं. कितीही विषयांचा त्याग केला तरी मन निर्मळ झालं असं वाटलं तरीही पुन्हा ते विषयात रममाण होणार नाही याची खात्री देताच येत नाही. मृत व्यक्ती कधी जिवंत होते का?
पण मनातील वासना नाहीशा करून मन कितीही स्वच्छ केलं तरी मृत व्यक्तीने उठून बसावं तसं मन पुन्हा जिवंत होतं. जणू विषय वासना हे त्याचे प्राणच आहेत. आता ऐकूया मराठी साखी आणि या साखीबरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात. विकार गेले मनही गेले हे मी मानत नाही. विषय दुदुंभी वाजता पुन्हा मृत मन जिवंत होय. विकार गेले मनही गेले हे मी मानत नाही. विषय दुदुंभी वाजता पुन्हा मृत मन जिवंत हो.